ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री सागर हराडे, विज्ञान शिक्षक, सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा हिंडलगा, तालुका जिल्हा बेळगावी, तुम्हा सर्वांचं 7वी विज्ञान विषयाच्या या व्हिडिओ पाठामध्ये सहर्ष स्वागत. मग सजीवसृष्टी असलेला हा एकमेव ग्रह कोणता तुम्हाला माहिती आहे? सांगा पाहू, तो ग्रह कोणता? बरोबर, तर तो ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वी ही आपल्याला जीवन देते. या पृथ्वीमुळेच आपण सर्वजण या जीवनाचा अनुभव घेत आहोत. मग अशी ही जी जीवनदायिनी पृथ्वी आहे, या पृथ्वीचं रक्षण करणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. मग ही जी आपली पृथ्वी आहे, ही पृथ्वी आपल्याला कोणत्या रूपात पाहायला आवडेल, ही पृथ्वी कोणत्या रूपात आपल्याला बघायला आवडेल, हे जरा आपण विचार करूया या चित्राद्वारे. हे चित्र पहा. या चित्रामध्ये आपल्याला आपली जी पृथ्वी आहे ही ओसाड अशा स्वरूपात पाहायला मिळते, पडीक जमिनीच्या रूपात पाहायला मिळते, जिथं जिवंतपणाचा लवलेश सुद्धा नाही. अशी पृथ्वी आपल्याला पाहिजे आहे का? की आपल्याला अशा वृक्ष वाळवंटाच्या रूपामध्ये आपली ही पृथ्वी पाहायची आहे? असं वाळवंट जिथं सगळीकडं तप्त अशी वाळूच वाळू पसरलेली आहे, जिथं पाणी मिळणं सुद्धा दुर्मिळ आहे, अशा रूपामध्ये आपल्याला आपली पृथ्वी बघायला आवडेल का? की अशी पृथ्वी आपल्याला बघायची आहे जिथं असलेली जंगलं नष्ट होत आहेत, झाडं तोडली जात आहेत, वृक्षांची कत्तल केली जात आहे आणि आपली ही जी पृथ्वी आहे ही ओसाड पडीक अशी बनवली जात आहे. मित्रांनो, मला वाटतं या तिन्ही रूपातील आपली ही पृथ्वी कुणालाही पाहायला आवडणार नाही. तर ही पृथ्वी आपल्याला कशा रीतीनं पाहायला आवडेल, कोणत्या रूपात पाहायला आवडेल? तर मला वाटतं ह्या चित्रामध्ये जे मनोहारी आकर्षक असं जे चित्र आहे, या रूपामध्ये आपल्याला आपली पृथ्वी पाहायला आवडेल. बघा, हे जे चित्र आहे हे कशाचं आहे तुम्ही आता ओळखलं असणारच. सांगा पाहू, हे चित्र कशाचं आहे? बरोबर, तर हे आहे जंगल, ज्याला आपण अरण्य असंही म्हणतो. मग हे जंगल किंवा अरण्य म्हणजे काय? तर विशाल अशा विस्तीर्ण अशा भूप्रदेशावर म्हणजेच जमिनीच्या प्रदेशावर पसरलेल्या विविध झाडे, वेली यांच्या समूहाला आपण काय म्हणतो? जंगल असं म्हणतो. साध्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर बघा, जंगल म्हणजे विस्तीर्ण अशा भूप्रदेशावर पसरलेल्या विविध झाडे, वृक्ष, वेली यांच्या समूहाला जंगल म्हणतो. म्हणजे हे जे जंगल आहे, हे जे अरण्य आहे, हे आपल्या सजीव सृष्टीला एक वरदान आहे. या अरण्यामुळेच या पृथ्वीवरची सजीव सृष्टी शाबूत आहे. मग या अरण्याविषयी आपल्याला अधिक माहिती विज्ञान भाग 2 पाठ 17 अरण्ये आपली जीवनरेषा या पाठामध्ये त्याची अधिक माहिती आपल्याला घ्यायची आहे. पाठाचं नाव आहे अरण्ये आपली जीवनरेषा. म्हणजेच जंगलांना काय म्हटलेलं आहे? जीवनरेषा म्हटलेलं आहे. का? तर या जंगलावरच आपलं जीवन अवलंबून आहे.
या पृथ्वीवर जे काही सजीव आहेत या सजीवांचं जीवन हे केवळ आणि केवळ जंगलावर अवलंबून आहे. मग या जंगलाविषयी, या अरण्याविषयी आपण या पाठामध्ये अधिक माहिती घेऊया. मित्रांनो, जंगल म्हणजे आपण बघितलं की विस्तीर्ण अशा भूप्रदेशावर पसरलेले अमाप असंख्य अगणित आपल्याला मोजदाद सुद्धा करता येणार नाही अशा वृक्ष, वेली यांचा समूह. मग जंगलाचा अर्थ केवळ इतकाच आहे का? जंगलामध्ये केवळ वनस्पती आणि वेलीच असतात का? तर नक्कीच नाही. तर अशा या जंगलातून आपल्याला वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे पक्षी, सूक्ष्मजीव, कीटक, कृमी, किडे, सरपटणारे प्राणी हे सुद्धा पाहायला मिळतात. किंबहुना हे जंगल म्हणजे अशा विविध प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, किडे, सरपटणारे प्राणी यांचं निवासस्थान आहे. निवासस्थान म्हणजे घर. जंगल हे अशा प्राण्यांचं, पक्ष्यांचं घर आहे. या सर्वांना आसरा देण्याचं, निवारा देण्याचं काम कोण करते सांगा? जंगल करते. म्हणजे जंगल हे विविध सजीवांचं निवासस्थान आहे. मग तुम्हाला जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांची, त्याचबरोबर इतर जे सूक्ष्मजीव, किडे, कृमी आहेत यांची माहिती आहेच. सांगा पाहू काही जंगली प्राण्यांची नावं. या चित्रामध्ये आपल्याला काही जंगली प्राणी पाहायला मिळतात. इथं सुंदर सुंदर हरिण आहेत, जिराफ असतात, गवा आहे, साळींदर आहे. इथं या प्राण्यांच्या बरोबरच चित्ता, सिंह, वाघ, लांडगा, कोल्हा यासारखे सुद्धा प्राणी आहेत. मग फक्त जंगलामध्ये प्राणीच असतात का? तर नक्कीच नाही. अशा प्राण्यांच्या बरोबरच सुंदर, रंगीबेरंगी, आकर्षक, मनमोहक असे विविध फुलपाखरे पाहायला मिळतात. सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर विविध आकाराचे, विविध रंगाचे आणि किलबिलाट करणारे पक्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एका A4 साइज पेपरवर एक कृती करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला जंगलातील प्राणी, पक्षी, कृमी, कीटक, सरपटणारे प्राणी यांची काय करायची आहे सांगा? यादी करायची आहे. आणि ही यादी करून तुम्ही तुमच्या विज्ञान शिक्षकांच्याकडे द्यायची आहे. मग करणार हे काम? छान. आता आपण पुढे वळूया. मित्रांनो, हे जंगल फक्त प्राण्यांना निवारा देण्याचंच काम करत नाही, तर आपण मानव जातीला सुद्धा या जंगलाचा खूप उपयोग आहे. जंगलातून बरीच उत्पादनं, बऱ्याच वस्तू आपल्याला मिळत असतात. सांगा पाहू काही वस्तू ज्या आपल्याला जंगलातून मिळतात. बरोबर. तर आणखी एक कार्य आपल्याला करायचं आहे मित्रांनो. तर आपल्या विज्ञान विषयामध्ये, आपल्या विज्ञान पुस्तकामध्ये हा जो तक्ता दिलेला आहे, जो आपण इथं पाहताय, या तक्त्यामध्ये कोणत्या वनस्पतीपासून आपल्याला डिंक मिळतो, कोणत्या वनस्पतीपासून आपल्याला इमारतीचं लाकूड मिळतं, कोणत्या वनस्पतीपासून औषधी म्हणून आपल्याला त्या वनस्पतींचा उपयोग होतो, औषधी वनस्पती कोणत्या, त्याचबरोबर कोणत्या वनस्पतीपासून आपल्याला तेल मिळतं, अशा वेगवेगळ्या वनस्पतींची काय करायची आहे, या तक्त्यामध्ये यादी करायची आहे. तर ही यादी आपण आपल्या विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करू शकता. तर हे म्हणजे काय, तर आपल्या जंगलातून आपल्या मानवाला वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळी उत्पादनं मिळत असतात. त्यांची माहिती या तक्त्याद्वारे आपण करून घ्यायची आहे. मग आपण जंगल पाहिलं, तुम्ही सर्वांनी जंगल बघितलेलं आहात, जंगलाचे फोटो सुद्धा पाहिलेला आहात. तर जंगलाकडे पाहिलं तर जंगलातील ही जी वृक्ष आहेत, जंगलातील ही जी झाडं आहेत, ही एकाच आकाराची नसतात. काही झाडं लहान आहेत, काही झाडं उंच आहेत, काही झाडं आकारानं मोठी, महाकाय असे वृक्ष सुद्धा या जंगलामध्ये आहेत. काही बुटकी झाडं आहेत, झुडपं आहेत, वेली आहेत आणि अशा विविध जातीच्या वनस्पतींच्या मुळे या जंगलाला एक विविध आकार प्राप्त झालेला असतो. आणि जंगल हे जे वेगवेगळ्या थरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं,
त्यालाच आपण जंगलाचे स्तर म्हणतो. झाडाचा बुंदा जर आपण बघितला तर तो वरच्या दिशेनं वाढत जातो आणि या बुंध्याचे जे टोक आहे त्या टोकालाच आपण शेंडा किंवा मुकुट म्हणतो. मग असे वेगवेगळ्या उंचीची वेगवेगळा शेंडा असणारी वेगवेगळे मुकुट असलेली झाडं या जंगलामध्ये पाहायला मिळतात आणि यामुळं जंगलामध्ये वेगवेगळे थर तयार होतात, ज्याला आपण स्तर असं म्हणतो. मग हे स्तर म्हणजे काय बघा, या जंगलामध्ये जी मोठी मोठी विशाल उंच अशी झाडं आहेत, ही झाडं त्यांच्या फांद्या ज्या इतरत्र पसरलेल्या असतात, या महाकाय फांद्या आहेत, मोठ्या फांद्या आहेत. या फांद्यांच्यामुळं काय होतं तर या फांद्या त्यांच्यापेक्षा ज्या कमी उंचीची झाडं आहेत त्या झाडावर छप्पर पसरल्यासारख्या वाटतात. म्हणजे उंच झाडांच्या ज्या फांद्या आहेत, विशाल मोठ्या झाडांच्या ज्या फांद्या आहेत, ज्या पसरलेल्या आहेत, या पसरलेल्या फांद्या कशा वाटतात सांगा, लहान झाडांच्या वर छप्पर असल्यासारख्या दिसतात आणि त्यालाच आपण छत किंवा स्तर म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॅनापे असं म्हणतो. हे जे जंगलाचे स्तर आहेत, हे जंगलाचे स्तर आपल्याला या चित्रामध्ये पाहायला मिळतात. जी उंच मोठी विशाल अशी झाडं आहेत, ही झाडं जंगलातला वरचा स्तर तयार करतात. त्यानंतर जी मध्यम उंचीची लहान झाडं आहेत ती मधला स्तर तयार करतात. आणखी जो जंगलाचा पृष्ठभाग आहे, जी जमीन आहे, जो मातीचा भाग आहे, तिथं जे लहान खुरटं बुटकं गवत आहे, या गवतामुळं आणि त्या मातीच्या पृष्ठभागाला आपण त्या जंगलातला तिसरा स्तर असं किंवा खालचा स्तर असं म्हणतो. मित्रांनो, या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की एक विशाल महाकाय उंच असं एक झाड आहे आणि या झाडाच्या फांद्या पसरलेल्या आहेत आणि या झाडाखालून जर आपण वर बघितलं तर ह्या झाडाच्या फांद्या त्या झाडाखाली जी लहान लहान झाडं आहेत त्या झाडावर छप्पर असल्यासारखं दिसत आहेत. म्हणजे आपल्या घरावर जसं छप्पर असतं त्याप्रमाणे दिसत आहे. तर यालाच आपण छत किंवा स्तर असं म्हणतो. हा जंगलाचा वरचा स्तर आहे. मग हे जे जंगलाचे स्तर आहेत, किती स्तर असतात म्हणून सांगितलं मी, तर 3 स्तर असतात. त्यातला पहिला स्तर कोणता सांगा, वरील स्तर, ज्याला आपण शिखर म्हणतो. शिखर म्हणजे टोक. या वरील स्तरामध्ये किंवा या शिखराच्या स्तरामध्ये जंगलातील उंच विशाल अशी झाडं असतात आणि ही झाडं जंगलावर छत किंवा स्तर तयार करण्याचं, वरचा स्तर तयार करण्याचं काम करत असतात. त्यानंतरचा स्तर आहे मधला स्तर, ज्याला आपण या जंगलातली जी लहान झाडं आहेत, या लहान झाडांचा यामध्ये काय होत असतो, समावेश होत असतो. त्याचबरोबर या लहान झाडांच्या बरोबर जे उंच वाढणारं जे गवत आहे त्याचा सुद्धा या मधल्या स्तरामध्ये काय होत असतो, समावेश होत असतो. त्यानंतर आहे खालील स्तर किंवा खालचा स्तर. इथं जमिनीचा किंवा मातीचा जो पृष्ठभाग आहे त्याचा समावेश या स्तरामध्ये होत असतो, जिथं बुटकं खुरटं जे गवत आहे, जे जमिनीच्या पृष्ठभागाला वाढत असतं, त्याचा समावेश या स्तरामध्ये होतो. असे जंगलाचे किती स्तर आहेत सांगा, 3 स्तर आहेत. वरील स्तर, ज्याला आपण शिखर म्हणतो, मधला स्तर आणि खालील स्तर, असे 3 स्तर आपल्याला पाहायला मिळतात. मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे जंगलाचे स्तर आहेत, हे कशासाठी आणि हे काय करतात. मित्रांनो, हे जे 3 स्तर आहेत, हे 3 स्तर जंगलामध्ये जे विविध प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, कीटक, कृमी, सरपटणारे प्राणी यासारख्या विविध प्राण्यांना, विविध सजीवांना अन्न आणि निवारा पुरवण्याचं काम करतात. हे स्तर काय करतात सांगा, तर वेगवेगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना, सूक्ष्मजीवांना, कीटकांना काय पुरवण्याचं काम करतात, अन्न आणि निवारा पुरवण्याचं काम करतात. मग जंगल एवढंच काम करतात का की ते फक्त इतर प्राण्यांना, इतर सजीवांना निवारा पुरवतात? नाही. तर सगळ्यात महत्वाचं कार्य जंगलामधून किंवा वनस्पतीकडून होत असेल तर ते म्हणजे इतर प्राण्यांना आहार पुरवितात. तुम्ही या अगोदर शिकलेला आहात की हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न
स्वतः तयार करतात. म्हणून त्यांना काय म्हणतात सांगा? अगदी बरोबर, त्यांना म्हणतात स्वयंपोषी. का म्हणतात हिरव्या वनस्पतींना स्वयंपोषी? कारण त्या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हणतो, हेही तुम्हाला माहिती आहे. तर या चित्रामध्ये आपण प्रकाश संश्लेषण क्रिया समजून घेऊ शकतो, ज्याची तुम्हाला माहिती आहेच की हिरव्या वनस्पती हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश यांच्या सहाय्यानं कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या संयोगातून कर्बोदकाच्या किंवा स्टारच्या रूपात अन्न तयार करतात. आणि याच क्रियेला आपण काय म्हणतो सांगा? प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतो. मग हिरव्या वनस्पतींनी तयार केलेलं अन्न त्या वनस्पती स्वतःसाठी काही वापरतात आणि काही अन्न त्या साठवून ठेवतात. मग याच साठवून ठेवलेल्या अन्नावर इतर जे प्राणी आहेत ते अवलंबून असतात. मग काही प्राणी वनस्पती आणि वनस्पतीचे भाग खाऊन जगतात, त्यांना आपण शाकाहारी म्हणतो. मग ह्या शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. मग अशा रीतीनं या जंगलामध्ये, या परिसरामध्ये काय तयार होते सांगा? अन्न साखळी तयार होते. अन्न साखळी म्हणजे काय? तर हिरव्या वनस्पती ह्या काय आहेत? उत्पादक आहेत, म्हणजे त्यांनी अन्न तयार करतात. मग या हिरव्या वनस्पतींना खाऊन काही ससा, उंदीर, टोळ, किडे, कीटक, मुंगी यासारखे जे प्राणी आहेत हे वनस्पतींना खातात किंवा गवत खातात, म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक म्हणायचं. त्यानंतर या उंदीर, त्याचबरोबर टोळ, किडे, कीटक यासारखे जे प्राणी आहेत यांना बेडकासारखे प्राणी खातात, म्हणून त्यांना द्वितीय भक्षक म्हणायचं. त्यानंतर या बेडकाला साप खातो आणि साप आपली उपजीविका करतो. नंतर या सापाला कोण खातं सांगा? गरुड खातं आणि गरुड आपली उपजीविका करतो. म्हणजे वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर असे अनेक प्राणी काय आहेत? अवलंबून आहेत. आणि यांच्यातूनच मग काय तयार होते सांगा? अन्न साखळी तयार होते. आणि या अन्न साखळीचा महत्वाचा भाग कुठला? वनस्पती म्हणजेच जंगल. या दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की उंदीर गवत खातो, उंदराला कोण खाणार आहे? साप खातो, म्हणून सापाला द्वितीय भक्षक म्हटलेलं आहे. आणि सापाला कोण खातं? गरुड खातं, आणि म्हणून गरुडाला तृतीय भक्षक असं म्हटलेलं आहे. तर उत्पादक म्हणजे वनस्पती, त्यानंतर प्राथमिक उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक, अशी ही अन्न साखळीचे हे काय आहेत? भाग आहेत. चालू राहते. मग या अन्न साखळीचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जंगल. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की गरुड जे आहे या अन्न साखळीतला जो शेवटचा भाग आहे त्याचं काय होत असेल, किंवा वाघ, सिंह यासारख्या प्राण्यांचं काय होत असेल, त्यांना कोण खात असेल? तर या प्राण्यांना कोण खात नाहीत. तर असे प्राणी ज्यावेळी मृत पावतात किंवा जंगलातल्या वनस्पती ज्यावेळी मृत पावतात त्यावेळी त्यांच्या शरीराचं विघटन होतं. विघटन म्हणजे थोडक्यात त्यांचे शरीर कुजतं. मग हे त्यांच्या शरीराचं विघटन करण्याचं काम कोण करत असतं सांगा? तर या जंगलामध्ये, या वातावरणामध्ये असणारे सूक्ष्मजीव, उदाहरणार्थ बुरशी, जीवाणू यासारखे. तर हे जे विघटक आहेत हे विघटक मृत वनस्पती आणि प्राण्यांचं विघटन करतात आणि त्यांचं बुरशीमध्ये रूपांतर करतात. आणि बुरशीमध्ये रूपांतर केल्यानंतर या वनस्पती आणि प्राण्यांच्या मध्ये असलेले जे पोषक घटक आहेत हे पोषक घटक जमिनीमध्ये मिसळतात आणि त्यामुळं त्या जंगलातली जी माती आहे ती माती काय होते? समृद्ध होते, पोषक घटकांनी युक्त होते. त्या मातीचा पोत सुधारतो आणि मग हे पोषक घटक पुन्हा ज्या जिवंत वनस्पती आहेत त्या वापरत असतात. या चित्रामध्ये आपल्याला काही विघटक जे कृमी आहेत त्यांचं आपल्याला माहिती मिळते. मग ही जी जंगलं जे आहेत ही आपल्याला आणखी काय देतात? तर या जंगलांनाच हिरवी फुफ्फुसं असं म्हटले गेलेलं आहे. जसं आपण आपलं नाक आणि फुफ्फुसे यांच्याद्वारे श्वासोच्छवास करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू सोडतो, त्याचप्रमाणे आपल्या या पृथ्वीवर ही जी जंगलं आहेत ही जंगलं आपण प्राण्यांनी सोडलेला कोणता वायू सांगा? कार्बन डायऑक्साईड वायू. हा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्याचं काम जंगलं करतात.
आणि मग कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन काय तयार करतात, ते अन्न तयार करतात. आणि याच क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. मग याच प्रकाश संश्लेषण क्रियेतून एक वायू वनस्पती वातावरणात सोडत असतात. कोणता सांगा, तो ऑक्सिजन. आणि वनस्पतींनी सोडलेल्या याच ऑक्सिजनवर आपण काय करत असतो, श्वसन करत असतो. म्हणजे या पृथ्वीवर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचा समतोल राखायचा असेल तर ते समतोल राखण्याचं काम ही जंगलं, ही झाडं, या वनस्पती करत असतात. म्हणूनच जंगलांना हिरवी फुफ्फुसं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजेत, जंगलं वाचवली पाहिजेत आणि वाढवली पाहिजेत. मग जंगलं फक्त आपल्याला निवारा देतात, आपल्याला आहार पुरवतात, आपल्याला ऑक्सिजन देतात, एवढंच कार्य नाही जंगलाचं. तर जंगल आणि जलचक्र याचं एक अतूट नातं आहे. आपण पाहिलेलं आहे की पृथ्वीवरील जे पाणी आहे त्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते आणि वाफेचे ढग होतात आणि या ढगापासून मग नंतर पाऊस पडतो. याला आपण जलचक्र म्हणतो. या जलचक्राची तुम्हाला सविस्तर माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त समुद्रातील पाण्याचीच वाफ होऊन ढग बनतात असं नाही, तर या पृथ्वी तलावर ज्या काही वनस्पती आहेत, जी काही झाडं आहेत, जे काही जंगलं आहेत, या झाडामधून, या जंगलातून काय होतं सांगा, बाष्पोत्सर्जन होत असतं. जे तुम्ही शिकलेलं आहात. वनस्पतीची जी पानं आहेत, ही पानं काय करत असतात, त्यांच्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते पाणी वाफेच्या रूपात वातावरणात सोडत असतात, ज्याला आपण बाष्पोत्सर्जन असं म्हणतो. तुम्ही हे शिकलेलं आहे. तर वनस्पती मुळाद्वारे जे पाणी शोषून घेतात त्यातील 92 ते 93% पाणी त्या बाहेर सोडत असतात बाष्पाच्या रूपात. आणि याच बाष्पामुळे आर्द्रता वाढते आणि त्याचे ढग तयार होऊन मग पाऊस पडण्यासाठी सुद्धा मदत होत असते. म्हणजे जलचक्रामध्ये सुद्धा जंगलांचं महत्व अनन्यसाधारण आहे. मग ही जंगलं नष्ट झाली तर, झाडांची संख्याच कमी झाली तर जलचक्र व्यवस्थित राहील का? या जलचक्राचं कार्य सुरळीतपणे चालेल का? अखंड चालेल का? तर नक्कीच नाही. म्हणून जंगलं वाचवली पाहिजेत. जर आपल्याला पाऊस व्यवस्थित पडायचा असेल तर ही जंगलं आपण काय केली पाहिजेत, वाचवली पाहिजेत आणि वाढवली पाहिजेत. मग ही जी जंगलं आहेत, या जंगलातून आपल्याला अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती सुद्धा मिळतात, ज्या वनस्पतींचा उपयोग आपण वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी करत असतो. मग काही वनस्पतींची पानं असतील, काही वनस्पतींची मुळं, काही वनस्पतींची खोडं, काही वनस्पतींची फळे, बिया, फुलं यांचा वापर वेगवेगळ्या आजारांच्या वर औषध म्हणून केला जातो. त्यांनाच आपण औषधी वनस्पती म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरातील तुमची आई, आजी किंवा इतर वडीलधारी मंडळी काय करत असतात, वेगवेगळे काही आजार झाले, सर्दी, खोकला, ताप यासारखे काही लक्षणं आपल्याला दिसायला लागली तर त्यांनी आपल्या घरामधील काही वस्तूंचा वापर करून आपल्याला त्यांचा काढा करून देत असतात. हे तुम्ही अनुभवलेलं आहे. मग सांगा पाहू, काही औषधी वनस्पती ज्या तुम्हाला माहिती आहेत. अगदी बरोबर, तुळस, मोहरी, जिरे, कडुलिंब यासारखे अनेक वनस्पती आपल्या सभोवताली आहेत, या जंगलामध्ये आहेत. या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अडुळसा आहे, शिकेकाई आहे, अक्कलकाडा आहे, त्याचबरोबर लसूण आहे, राठी आहे, गुळवेल आहे. अशा वेगवेगळ्या वनस्पती या जंगलामध्ये असतात, ज्यांचा वापर आपण औषधी वनस्पती म्हणून करत असतो. मग तुम्हाला एक योजना कार्य करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, की एका A4 साईज कागदावर तुम्ही काय करायचं आहे, या तक्त्यात जी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे माहिती संग्रहित करायची आहे. काय करायचं आहे, औषधी वनस्पतींचं चित्र जर तुम्हाला शक्य होईल तर जमा करायचं आहे. त्याचबरोबर औषधी वनस्पतींची नावांची यादी करायची आहे आणि ही औषधी वनस्पती कोणकोणत्या आजारावर वापरले जातात त्यांची यादी करायची आहे. करणार ना? हो. त्यानंतर आपण दुसरा एक भाग जाणून घेऊया की जंगली प्राण्यांची विष्ठा आणि पाऊलखुणा. तर
जंगलामध्ये प्राण्यांना न पाहता त्या जंगलामध्ये कोणकोणते प्राणी राहत असतात याचा जर आपल्याला मागोवा घ्यायचा असेल तर त्या प्राण्यांच्या विष्ठा आणि पाऊलखुणा आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. विष्ठा म्हणजे काय, तर त्या प्राण्यांचं शौच म्हणजेच न पचलेलं अन्न. उदाहरणार्थ गाई म्हशींचं जसं शेण तसं इतर प्राण्यांची विष्ठा असते. मग या विष्ठेमुळे काय फायदा होत असतो सांगा, तर ही विष्ठा पाहून त्या जंगलामध्ये कोणकोणते प्राणी राहतात, त्या जंगलामध्ये कोणकोणत्या प्राण्यांचा वावर आहे हे आपल्याला त्या प्राण्यांना न पाहता देखील ओळखता येतं. याच विष्ठेतून वनस्पतींच्या वेगवेगळ्या बियांचा प्रसार होतो आणि वनस्पतींचं पुनरुत्पादन होण्यासाठी मदत होते. याच विष्ठेतून जे पोषक घटक आहेत ते पोषक घटक जमिनीत मिसळतात. आणखी काय होतं सांगा, जमिनीचा पोत सुधारतो आणि हेच पोषक घटक मग इतर वनस्पती वापरत असतात. इथं या चित्रामध्ये काही प्राण्यांच्या विष्ठा आपल्याला पाहायला मिळतात. याच्यात वाघ आहे, हत्ती आहे, अस्वल आहे, घोडा आहे, रानडुक्कर आहे. अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या विष्ठा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, ज्यांच्यावरून आपल्याला त्या प्राण्यांचा काय करता येतो, वावर ओळखता येतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जंगली प्राण्यांच्या पावलांच्या खुणा सुद्धा आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तर या चित्रामध्ये आपल्याला वाघाच्या पावलांच्या खुणा पाहायला मिळतात, हत्तीच्या पावलांच्या खुणा पाहायला मिळतात. त्याचबरोबर अस्वल, या अस्वलाच्या पावलाच्या खुणा पाहायला मिळतात. घोड्याच्या जो पाऊल खुणा आहेत त्याही सुद्धा आपल्याला इथं दिसत आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्राण्यांच्या पाऊल खुणा जर आपल्याला ओळखता आल्या तर जंगलामध्ये फिरत असताना किंवा जंगली भागामध्ये राहत असताना आपल्याला त्या प्राण्यांचा वावर ओळखून त्यापासून आपलं संरक्षण करणं आपल्याला साध्य होतं. म्हणून जंगली प्राण्यांची विष्ठा आणि पाऊल खुणा ओळखणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि याचद्वारे जे जंगलाचा अभ्यास करणारे संशोधक किंवा प्राणी संशोधक आहेत हे त्या प्राण्यांचा वावर ओळखत असतात. मग ही जंगलं जी आहेत ही जंगलं जमिनीची धूप थांबवण्याचं सुद्धा कार्य करतात. ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी पावसाचं पाणी थेट जमिनीवर न येता झाडावरून झाडावर पडतं आणि नंतर ते जमिनीवर येतं. त्यामुळं जमिनीची धूप होत नाही. त्याचबरोबर ही जी जंगलं आहेत ही जमिनीची धूप थांबवतात. त्याचबरोबर जी भूजल पातळी आहे म्हणजे पाणी जमिनीत झिरपून घेण्याची जी क्षमता आहे ती वाढवतात. त्यामुळं पाणी जमिनीत मुरतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या पाण्याचा आपण वापर करू शकतो. भूजल पातळी वाढवतात. त्याचबरोबर ज्यावेळी अतिवृष्टी होते, जास्त पाऊस पडतो, त्यावेळी जंगलं जर आपल्या अवतीभोवती असतील तर या जंगलांच्या मुळे महापूर सुद्धा नियंत्रित होतो. तर अशा रीतीनं ही जी जंगलं आहेत आपल्याला मदत करत असतात. मग एवढं हे जंगलांचं महत्व असलं तरी आपण जंगलतोड का करतो बरं, तर जंगलतोड करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे रस्ते निर्माण करण्यासाठी जंगलतोड करतो आपण. त्याचबरोबर घरे बांधण्यासाठी, इमारती बांधण्यासाठी, बंगले बांधण्यासाठी आपल्याला जागा लागते. मग त्या जागेसाठी मग आपण असलेली जंगलं, असलेली झाडं तोडून आपण काय करतो, घरं बांधतो. त्याचबरोबर आपल्याला कारखाने, उद्योगधंदे निर्माण करायचे असतात, मग त्यांच्यासाठी जागा लागते. मग ती जागा आपल्याला कुठून मिळणार, तर जंगलं तोडून मिळणार. तर त्यासाठी मानव काय करत आहे, जंगल तोडत आहे, वृक्षतोड करत आहे. त्याचबरोबर शेतीसाठी जागा आता कमी होत चाललेली आहे. मग जागा पाहिजे, त्यासाठी मग असलेलं जंगल तोडायचं आणि मग तिथं शेती करायची आणि त्यामुळं जंगलाचा ऱ्हास होतो आहे. त्याचबरोबर फर्निचर तयार करणं म्हणा, कागद तयार करणं म्हणा, अशा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी सुद्धा काय चाललेलं आहे, जंगलांची बेशुमार अशी कत्तल चाललेली आहे आणि त्यामुळं त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या जंगलतोडीचे परिणाम काय होतात सांगा, तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे पावसाचं प्रमाण अलीकडं कमी झालेलं आहे. पाऊस अनियमित झालेला आहे, म्हणजेच केव्हाही पाऊस पडू लागलेला आहे. त्याचबरोबर काही वेळा या जंगलतोडीचा असाही परिणाम आपल्याला भोगावा लागतो की दुष्काळ निर्माण होतो, पाऊस अजिबात पडतच नाही. अशा वेळी पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होतं. त्याचबरोबर या जंगलतोडीमुळं वातावरणाचं तापमान वाढत आहे. त्यामुळं अंटार्क्टिका, आर्क्टिक खंड किंवा हिमालयासारख्या पर्वतमय प्रदेशात जो बर्फ आहे तो वितळून समुद्रांची पातळी वाढत आहे. त्याचबरोबर वातावरणाचं प्रदूषण सुद्धा वाढलेलं आहे. अन्न साखळीवर याचा परिणाम झालेला आहे. कित्येक
जंगली प्राणी नष्ट झालेले आहेत, आणखी कित्येक जंगली प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कशामुळे सांगा? या जंगलतोडीमुळं. मग आपण जंगलतोड करावी का? आणि या जंगलतोडीमुळं मातीची धूप सुद्धा वाढत आहे. मग असं हे जंगल, जी आपली जीवन रेषा आहे, या जंगलामुळं आपल्याला जीवन मिळतं, आपल्याला ऑक्सिजन, अन्न मिळतं, आपल्याला आहार मिळतो, आपल्याला औषधे मिळतात. ही जी जंगलं आहेत, जी जंगलं पाऊस पडतात आणि आपल्याला पाणी देतात, एवढं हे सगळं जंगल आपल्यासाठी करत असेल तर या जंगलाचा आपण नाश करावा का? तर नक्कीच नाही. तर जंगलं वाचवणं ही आता काळाची गरज बनलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यासाठी आपण एक कार्य करूया की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या आई वडिलांच्या किंवा विज्ञान शिक्षकांच्या किंवा इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक एक रोप नक्की लावूया. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ.